तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझी सकाळ अशी काहीतरी सुंदर सुरू झालेली. मस्तपैकी मी अशी छान छान पांढरी साडी घातली होती, त्यावरती छान वर्क होतं आणि असा नट्टापट्टा करून उगाच मकडत होते. पण असो, मग सकाळी छानपैकी पूजा झाल्यानंतर मला बैठकीला जायचं होतं. समर्थांनी छान श्रवण करून घरी आल्यानंतर मस्तपैकी अशी खिचडीची तयारी केली. काल रात्री साबुदाणा तर मी टाकलाच होता भिजत, तर मग ते सगळं करता करता मस्तपैकी अशी खिचडी तयार होत होती आणि एका बाजूला मला पूजा करायची होती श्री महादेवाची. त्यासाठी मी तयारी करत होते. फुलं वगैरे तोडून आणली, आरतीची थाळी तयार केली. नंतर मग अशी छोटीशी सुंदर अशी मस्त रांगोळी काढून घेतली आणि मग नंतर आमच्या दारातच बेलाचं झाड आहे, तर त्याची छानपैकी उत्तमरित्या पूजा माझ्याकडनं श्री महादेवांनी करवून घेतली. आणि त्यानंतर मस्तपैकी वरती आल्यानंतर मग मी श्री महादेवांना असंच फूल आणि बेलाचं पान वगैरे वाहून घेतलं आणि मग नंतर छानपैकी आरती वगैरे झाली. माझी लेक देखील आली होती छानपैकी आरती करायला. आम्ही दोघींनी मिळून मस्त अशी आरती केली. मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवला. मग आमच्या इथे ताई आलेल्या होत्या, त्यांना देखील आम्ही छान छान व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. त्यांच्याशी जरा मस्ती करत करत हे असे बूमरँग वगैरे काढले आणि मग नंतर श्री महादेवांना आणि देवांना सर्व नैवेद्य दाखवून घेतला. मग आम्ही फराळ करायला बसलो. मी फराळाला घेतला आधी आणि पप्पांचं ऑलरेडी झालेलं होतं. माझी लेक अशी खुर्चीवरती बसली होती. मग छानपैकी फराळ झाला आणि अशा पद्धतीत आम्ही छान एन्जॉय केलं.